असेल, कॅन्सर असेल, तो सुद्धा 1 महिन्यामध्ये हे धूप घरामध्ये जाळला आणि त्याची राख जर पिली आपण आणि ती शेतात सुद्धा टाकली किंवा एखाद्या कुंडीला सुद्धा टाकली, एखाद्या कुंडीमध्ये जर तुम्ही झाड लावून तिला दररोज शिव्या घालायच्या त्या झाडाला, ते झाड वाळून जाते. त्या झाडाला दररोज प्रणाम करायचा, पाणी घालायचं, त्याला पाणी न टाकता सुद्धा ते झाड एकदम प्रफुल्लित होते. म्हणजे ते झाड सुद्धा आपल्या रागावाला कारणीभूत ठरते. हे आपल्याला कळायला पाहिजे. तर धूप शिकवतो. शेण घ्यायचे आपल्याला, ताजं शेण घ्या किंवा गौरीचं पावडर घ्यायचे. रानशेणी गौरी असतील तिथं म्हशीचं घ्यायचं नाही, जर्शीचं घ्यायचं नाही, दुसरं घ्यायचं नाही. नंदीचं चालेल, गावरानी बैलाचं चालेल, गावरानी गाईचं चालेल, गोमातेचं. टक्केवारीचं सुद्धा घ्यायचं नाही. जिला सिमेंट लावलं, इंजेक्शन भरलं, अशा सुद्धा भेसळीचं नाही घ्यायचं. इंजेक्शन भरायचंच नाही. तिकडं गाईला इंजेक्शन भरायचं असेल तर घरी सुद्धा इथं टेस्ट ट्यूब घेऊनच आपली लेकरं तयार करायची. घरी सुद्धा आपली संतती तयार करायची नाही ओरिजिनल. तिकडं तुम्ही जर असं भेसळ करायली तसं घरी सुद्धा तशीच आपण सतर्कता बाळगायची. शेण गावरानी गाईचंच घ्यायचंय किंवा बैलाचं घ्यायचंय. 100 ग्राम घ्यायचंय. एक वाटेभर मोजून घ्या. 100 ग्राम घेतले त्याच्यामध्ये 1 तोळा 10 ग्राम आपल्याला राळ टाकायची. राळ पावडर मिक्स करायचं शेणामध्ये. आणि कुठले बी पाईप घ्या किंवा सिरिंज घ्या, इंजेक्शन घ्या एमटी वाले, त्याच्यातून ढकलायचं. तुमचा धूप तयार झाला. काय लागलं का? काही साहित्य लागलं का त्याला? किंवा काल नागरमोता सांगितला तुम्हाला, लवाळा शेतातला एकदम सुगंधी करायचा, त्याच्यामध्ये लवाळा टाकायचा, चमच्याभर पावडर. घरच्या घरी धूप तयार झाला. घरी दररोज जाळा धूप, सकाळ संध्याकाळ. जाळलेली जी राख आहे, कोणता पेशंट असेल ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, जसं कोरोनासारखे व्हायरस आले, अनेक व्हायरस, ताप किती असू द्या, कोणाला ताप असू द्या, हे जाळलेलं जे धूप आहे त्याची राख पाण्यामध्ये टाकायची. ते पाणी पाजायचं, कपाळावर लावायचं. कपाळावर जो तुम्ही ते राखाचा लेप दिलात, किती जरी टेम्परेचर ताप असेल, 100 असेल, 108 पर्यंत जरी असेल, तत्काल 1 मिनिटामध्ये ती ताप तुमची सगळी निघून जाते. ज्वर, बुखार, ताप, चिकनगुनिया, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, ही ताकद आहे. या राखेबद्दल बोलायला मला 1 तासभर पाहिजे. माझ्या पुस्तकामध्ये मी सगळं दिलेलं आहे. एक घरच्या घरी पंचगव्य औषधी कसे बनवायचे, एक छोटंसं 10 रुपयाचं पुस्तक आहे. तुमच्याकडे ज्यांच्याकडे 8 पुस्तकं होते काल 200 रुपयामध्ये दिलेले, आणि जे 7 पुस्तकं होते 180 मध्ये दिलेले, त्याच्यामध्ये नाही ते पुस्तकं संपले. त्याच्यानंतर मी छपाई पण करणार आहे. कंटाळा येऊन गेला. तुमच्यासारख्याची सेवा करून करून 15 वर्ष कंटाळून गेलेले आहे जीव. ते कोणी पालन करत नाही, कोणी काय करत नाही. त्याच्यामुळे ती छपाई पण बंद केली आपण पुस्तकाची. हे धूप आहे, तसंच कुंकू आहे. कुंकू घरच्या घरी करायचं नाही, फक्त चुन्याचं पाणी टाकायचं, घरच्या घरी कुंकू तयार करू शकता. किंवा तुरटी आणि लिंबू. तुरटी घ्यायची, तुरटी पाण्यामध्ये मिक्स करायची, लिंबू हळदीच्या पावडरवर टाकायचं, लगेच तुमचं इन्स्टंट कुंकू तयार होते. छोटंसं 10 रुपयाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 102 वस्तू घरच्या घरी कशा बनवायच्या ते आपण भरगतची माहिती दिलेली आहे. तुमचा वेळ घेणार नाही. सकाळीपासून तुम्ही ताटून गेले आहात, कंटाळून गेले आहात. तर काही जे भूमीचे मार्दव, काल महाराजांनी एक ओवी सांगितली माऊलींची, की भूमी आपण जर सुदृढ ठेवायची असेल, माती जर चांगली ठेवायची असेल, तर खरंच आपण त्या मातीकडे लक्ष द्या. आणि मातीमधून जे आपल्याला सकस अन्न मिळणार आहे तेच आपल्याला बळ देणार आहे. तुम्ही हत्तीमध्ये ताकद असते फक्त दुर्वा खाण्यावर, हत्तीमध्ये ताकद असते फक्त हराळी खाण्यावर. हत्ती कोणाचे मांस खात नाही. एवढा बलवान जो राजा आहे तो हत्ती आहे. घोडं कोणाचे मांस खात नाही. कुत्र मांस खातंय. कुत्रा हे अशक्त प्राणी आहे, रोगी प्राणी आहे. वाघ असेल, बाकीचे प्राणी असेल, जेवढे